हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सच्चिदानंद गुरुवर्य नाना बाबा की जय, सच्चिदानंद गुरुवर्य विभीषण बाबा की जय। या देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनोनय धनंजया जिया परी, या देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनोनय धनंजया जिया परी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा, नमस्ते शारदे देवे सरस्वती चमती प्रदे, वसत्व मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव, ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलं चलं सर्वदे साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतं क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गमजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गमजे पाण्डुरङ्गं। या देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनोनय धनंजया जिया परी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी भगवत नाम चिंतनासाठी घेतलेली ओवी। माऊली महावैष्णव, ज्ञानी यांचे राजे, योगी यांचे योगी, साधकांचे मायबाप असणारे ज्ञानोबाराय या ग्रंथाला ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि 18व्या अध्यायातील 101 या क्रमांकाची ओवी आज आपण सेवेसाठी घेतली असून, या ओवीद्वारे भगवंत अर्जुनाला उपदेश करीत आहेत। नवे नवे माऊली तुम्हा आम्हाला उपदेश करीत आहेत की बघ अर्जुना, या देहाच्या गावाला आला आहेस ना, तर बाकीचे सोहळे तुला चुकवता येतील, पण जन्म आणि मृत्यू हा असा सोहळा आहे ते कोणालाच चुकत नाही आणि चुकविता आलेला नाही, असा या ओवीचा माझ्या अल्पमतीप्रमाणे अर्थ सांगता येईल। असो, सेवा किमनिमित्त आहे, सगळ्यांना ज्ञात असलं तरी सुद्धा संप्रदायाचा नियम आहे, प्रसंग सुखाचा असो की प्रसंग दुःखाचा असो, प्रास्ताविक देणे उचित आणि ईश्वर सत्य पुढे इलाज नाही। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले न सज्जन होय। ज्या ठिकाणी गंगा गाय गीता गोविंद गायत्री यांची ज्या ठिकाणी पूजा होते, अशा माझ्या भारत भूमीच्या कुशीतील महाराष्ट्रातील साधू संतांच्या या कल्याण डोंबिवली येथील एक हरिभक्त पारायण आपली इहलोकाची यात्रा करून वैकुंठवासी नामदेव बाबा ठाकूर इहलोकाची यात्रा करून मला वाटते 27 तारखेला त्यांचं निधन झालं आणि ते आपल्याला या जगातून निरोप घेऊन सोडून गेले। तत्पश्चात त्यांच्या परिवाराने
त्यांच्या मुलाबालाने आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. आणि त्यांना एक याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवसा गोड व्हावा. आपल्या ज्या धर्मरीतीप्रमाणे जे आपले विधी वर दिलेले आहे त्याप्रमाणे पाहता पाहता जवळजवळ 9 दिवस उलटून गेले. त्यांच्याबद्दल थोडक्यात बोलायचं मायबापू हो तर जेव्हा एक सर्वसामान्य व्यक्ती जातो तेव्हा त्या कुटुंबाची हानी होत असते, पण एखादा जेव्हा हरिभक्त जातो ना मायबापू हो तेव्हा संप्रदायाची नव्हे तर सगळ्यांची फार मोठी हानी होत असते. असे वैकुंठवासी नामदेव बाबा ठाकूर हे एक उत्तम कीर्तनकार प्रवचन करीत होते. तसेच उत्तम असं ग्रंथ वाचक सुद्धा करत होते. ते उत्तम असं पहिलवान होते. ते उत्तम एक संवादिनी वादक, हार्मोनियम वादक, मृदुंग वाजवत होते. तसेच ते आळंदी ते पंढरपूरचे वारकरी होते. ते KDMC मध्ये पूर्ण सर्व्हिस त्यांनी केली. जवळजवळ 20 वर्ष रिटायर झाले. तसेच उत्तम असे हे ते हाकीम किंवा वैद्य ज्याला आपण म्हणतो सर्प विंचू यावर ते उतारा करणारे एक खरोखरचे वैद्य होते, मांत्रिक होते. तसेच त्यांचं वैशिष्ट्य असं म्हणजे की ते कधीही कोणाला मन दुखेल असं कधीच कोणाला वाईट बोललेलं नाहीत. अतिशय त्यांचा सुस्वभावी असा शांत स्वभाव आणि तोंडात कधी अभद्र शिवी सुद्धा बोलत नसते. रस्त्यात कितीही पैसे पडले तरी ते न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले या उक्तीला अनुसरून ते जसं त्यांचं म्हणजे वर्तन होतं. आणि KDMC मध्ये युनियनतर्फे त्यांना दिल्ली या ठिकाणी एक उत्तम असं प्रशिक्षक म्हणून त्यांना पाठवले होते. त्यांच्या जो परिवार आहे, जो शोकाकुल परिवार आहे, आई गंगानाथ आणि कृपेश बंशीधर ठाकूर, तसेच ब्रह्ममूर्ती बिभीषण बाळा ठाकूर गुरुवर्य त्यांचे भाऊ आहेत. आणि प्रणव बिभीषण ठाकूर हा पुतण्या आहे. आणि गंबा शकुंतला हरी गायकवाड बहीण आहे. गंबा अंजनी नवनाथ फुलोरे बहीण आहे. पदू दानू पाटील आणि समर्थ ठाकूर परिवार. मायबापा यावरून आपल्याला दिसतं की हा परिवार किती मोठा आहे नाही का. कारण वैष्णव जन मोठा आणि असे हे वैष्णव आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि अशा आज आपण त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली, एक आदरांजली नामाच्या रूपाने आपण माझ्या अल्पमतीप्रमाणे मी कोणी फार कोणी वक्ता नाही, फक्त आमच्या बाबांनी सांगितलं की दादा तुला 2 शब्दामध्ये आपला या ठिकाणी येऊन सेवा करायची. सेवेचे सांगितले काम ते हुतूपण करता कामानं हे मायबाप हो. परिस्थितीसारखे असणारे श्रोतृवर्ग, जनाबाई सारखं असणाऱ्या माय भगिनी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. वास्तविक मला असं वाटतं की बाबांचं प्रवचन चालू आहे आणि उत्तम असं प्रवचन असं वाटतं पुढे चालूच राहावं, परंतु काय असतं बाबांची क्षमा मागतो. अतिशय सुंदर असं गुरुवर्य बळीवंत मडवी बाबा यांचं असं उद्दिष्ट पंढरी महात्मा ग्रंथ चालू होतं. कारण आपल्याला ज्या जीवाला खरं म्हणजे जी वाटचालकर आहे ग्रंथ, पंथ, संत आणि भगवंत या 4च मार्गाने आपल्याला जायचं आहे. काय सांगितलं मी, ग्रंथ, पंथ, संत आणि भगवंत हे गोष्टी आपण साध्य केल्या त्या जीवनाचं पोट कल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. असो सोडून या गेले बाबा आम्हाले कराला, सोडून या गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 हाक मारू कुणाला, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुमची आठवण येते प्रत्येक क्षणात, सोडून या गेले बाबा मारे कराला, बाबा 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 हाक मारू कुणाला. माय बाप हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दैवत आपल्याला तुम्हाला असणारा आधार आणि या आधारवड या परिवाराचा हरपलेला आहे. आणि शेवटी हा मृत्यूलोक आहे. मायबाप हो, मी ओवी घेतलेला आहे, या देहाच्या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहल्या, ना म्हणू नये धनंजया जया परी. मायबाप हो, आपल्याला या सेवेला प्रारंभ करीत असताना एक भाग सांगायचा असा की आपल्या या महाराष्ट्राच्या आपल्या साधू संतांच्या भूमीमध्ये 2 महापर्वकाळ पाहायला मिळाले.
एक महापर्व काळ म्हणजे आपल्या त्रेतायुगातलं रामायण आणि दुसरा आहे द्वापर युगातलं महाभारत. तर या महाभारताच्या शांती पर्वामध्ये एकीकडे सदाचार पाहायला मिळाला, एकीकडे दुराचार पाहायला मिळाला. एकीकडे न्याय होता, एकीकडे अन्याय होता. एक माझा ते माझा आहेच, पण दुसऱ्याचं तेही आमचंच आहे, असा वर्ग होता कौरवांचा. सगळ्यांना कथाभाग माहीत आहे, परंतु त्याचा संदर्भ इथे देणे उचित म्हणून मायबाप हो, आता कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होणार. एक वर्ग कौरवांचा होता आणि एक वर्ग पांडवांचा होता. तर पांडवांचा जो 3 नंबरचा भाऊ आहे अर्जुन, त्याने देवाला विनंती केली, देवा सेनय भरो रथम स्थापय मध्यमा, मला युद्ध करायचे, मला युद्ध कोणाबरोबर करायचे, मला पाहायचं निहाळायचं आहे. म्हणून तो निरीक्षण करण्यासाठी देवाला विनंती करते की माझा रथ कुठे नेऊन चल, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी घेऊन चल बरं. देवाने तो रथ अशा नेऊन उभा केला आणि देव पण चतुराक शिरोमणी आहे. देवाने अशा ठिकाणी उभा केला की अर्जुनाने समोर पाहिलं आणि मग मात्र तत्क्षणी त्याला आपली संस्कृती जागी झाली. अरे आपली संस्कृती आहे काय, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. आणि त्याला समोर आचार्य दिसले, द्रोणाचार्य दिसले, कृपाचार्य दिसले, भीष्माचार्य दिसले. आणि मग मात्र त्याला जाणवलं की नाही, आले आपली संस्कृती गुरुवरांच्या समेत युद्ध करण्याची नाहीये. बरं, त्याने आणखी समोर पाहिलं तर आपल्याच त्याला गोतोळा दिसला, आपले भाऊबंद दिसायला लागलेले आहेत. सख्खे भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, मामे भाऊ आहेत, आते भाऊ आहेत, काका आहेत, पुतण्या आहेत, मेवणे आहेत, आजोबा आहेत, नातू आहेत, पंतू आहेत. सगळा जो आपला गोतवाळा आहे ना मायबाप हो, त्याला पाहून अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला आणि तो दुःख करू लागला. ते करणार नाही, कारण माझ्या हातून जर युद्ध घडलं तर मला वर्ण संकर नावाचा दोष माझ्या काय लागेल, मला म्हणजे तो दोष येईल, मी दोषाला पात्र होईल, मी युद्ध करणार नाही. आणि अर्जुनाने काय केलं, आपल्या हातातलं गांडीव धनुष्य रथाखाली टाकलं गेलं आणि सांगतो देवा मी काय युद्ध करणार मायबाप हो. तर अर्जुनाने जेव्हा तो विषय निर्माण केला, अर्जुनाने दुःख होता, अर्जुनाला झालेला मोह घालवण्यासाठी देवाने जे दिव्य ज्ञान सांगितलं त्याचं नाव आहे गीता. सगळ्यांना ज्ञात आहे, गीता 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 त्रिवार बोलता पापदाय मोक्ष जोडे. अर्जुनाने काय केलं, ती उत्तम रीतीने ती गीता श्रवण केली, स्वतःचा उद्धार केला, आपल्या कुळाचा उद्धार केला. तिथे दुसराही वर्ग होता, आपल्याला ज्ञात आहे संजय नावाचा, त्याने सुद्धा उत्तम रीतीने ती गीता काय केली होती, श्रवण केली मायबाप हो. पण तिथे तिसराही वर्ग होता, त्याने सुद्धा गीता उत्तम रीतीने ऐकले, श्रवण केले, पण नली फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, असा धृतराष्ट्र नावाचा वर्ग होता. त्याने सुद्धा उत्तम रीतीने गीता ऐकली पण न ऐकल्यागत केलं. आपण सुद्धा ऐकतो पण ऐकत नाही मायबापो. आपल्या पूर्वजांनी असे बरेच समाजामध्ये धृतराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात आजही. तुम्हाला सांगत नाही हा, कदाचित आपल्या मनात शंका महाराज आम्ही का धृतराष्ट्र सजन, तसं नाही. तर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेल्या खरे देव. संत मायबाप हो, ते जे ज्ञान आहे दिव्य ज्ञान अर्जुनाचं निमित्त केला पण कल्याण जगाचं झालं. अर्जुनाचं निमित्त केलं पण कल्याण जगाचं झालं मायबाप. कालांतरे ते ज्ञान काय झालं, लोपले गेले. लोपले ज्ञान जगे हितने न तिकोने अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा. त्या ठिकाणी भगवंत कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलं, पण या ठिकाणी मायबापानो हो, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला अर्जुन बनवलेला आहे. मी मगाशी बोलून गेलो की त्याचा त्या त्रेतायुगामध्ये, त्या द्वापार युगामध्ये घडलेल्या हकीकत आणि अर्जुनाची ज्या झालेली कुरुक्षेत्रावर झालेली अवस्था, तीच अवस्था गेली पिढ्यानपिढ्या तुमची आमची आजही चालूच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. मायबाबा हो, त्या ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलं, पण या ठिकाणी मात्र माऊलीने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला अर्जुन बनवलेला आहे आणि आवर्जून सांगितलेलं आहे की बाबांनो सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सजन हो, या देहाच्या गावा आल्या आणि जन्म मृत्यूच्या सोहल्या. ना म्हणू नये धनंजया
जिया परी सज्जन हो. इथे कोणीच उरायला आलेलं नाही. येथे राजांना जावं लागलं, महाराजांना जावं लागलेलं आहे, देवाधिकांना जावं लागलेले, महापुरुषांना जावं लागलेले आहे, साधू संतांना जावं लागलेलं आहे. कारण ही मृत्यूभूमी आहे, सत्यभूमी आहे. मना पाहता मृत्यू ही सत्यभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. नाही का? जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ घेऊन गेला. इथे एक मरतो त्याच्यासाठी दुसरा शोक करतो, आणि दुसरा शोक करतो, दुसरा मरतो त्यासाठी तिसरा शोक करतो. हे अनादिकालची परंपरा आहे. कारण जातस्य ध्रुव मृत्यू, मृत्यू हे जातस्य ध्रुव म्हटलेलं आहे. कारण जे जे निर्माण झालेलं आहे ते काळाच्या ओघात ह्या पृथ्वी तलावर ईश्वराने जे काय निर्मिती केली आहे ते काळाच्या ओघात काय होणार आहे, एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. नाही का? म्हणजे इथे प्रत्येकाला तुम्हा आम्हाला जायचे, आयासो जाएगा, राजा रंक फकीर. सज्जनो, इथे प्रत्येकाला जायचं आहे. जब आएगा हरे का बुलाया, एक ना एक दिन जाना पडेगा. जब आएगा हरे का बुलाया, एक ना एक दिन जाना पडेगा. इथे प्रत्येकाला जायचं आहे का नाही? येथे उरून आहे आले अवतार, येथे उरून आहे आले अवतार. प्रत्येकाला जायचंय. प्रत्येकाचा येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे बरं का बाबा. प्रत्येकाला येण्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे. ईश्वराचं येण्याचं प्रयोजन वेगळ्या कारणास्तव आहे, साधू संतांचं येण्याचं प्रयोजन वेगळ्या कारणास्तव आहे, तुमचं आमचं येण्याचं प्रयोजन वेगळ्या कारणास्तव आहे. ईश्वराचं येणं आहे, येणं केव्हा असं सगळ्यांना ज्ञात आहे. काय आपण जेव्हा जेव्हा या सृष्टीचा या पृथ्वी तलावर अधर्म वाढेल लागेल तेव्हा भगवंताचं ब्रीद आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युदानाम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये ईश्वराने काय केलेलं आहे? अवतार धारण केलेला आहे. सत्ययुगामध्ये जर पाहायला गेलं तर हिरण्यकश्यपू सारखाचा अधर्म वाढेल लागला तेव्हा भगवंताने काय अवतार घेतलेला आहे? नरसिंह अवतार घेतलेला आहे. त्रेतायुगामध्ये रावण रूपी अधर्म वाढेल लागला तेव्हा भगवंताने राघवाचा, प्रभू रामाचा अवतार धारण केलेला आहे. सज्जनो, द्वापार युगामध्ये कौरव आणि कंस नावाचा अधर्म वाढेल लागला तर तेव्हा मात्र भगवंताने कृष्णाचा अवतार घेतला. आणि जेव्हा या कलियुगामध्ये थोतांड वाढले, नको तो व्याभिचार वाढला तेव्हा सुद्धा माझ्या माऊलींनी महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी अवतार धारण केला. माय बाप हो. म्हणून मगाशी बोललो की भगवंताच्या येण्यामध्ये सामर्थ्य असतं. म्हणून आपण त्यांची काय साजरी करतो? जयंती साजरी करतो, नाही का? देवाच्या येण्यामध्ये सामर्थ्य असतं, साधूच्या जाण्यामध्ये सामर्थ्य असतं. म्हणून साधूचे काय असते? पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी असते. पण तुमच्या आमच्यामध्ये न येण्यास सामर्थ्य न जाण्यास सामर्थ्य. म्हणून तुमच्या आमच्या वाट्याला काय असतं? काव 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 आपल्या भाषेमध्ये त्याला श्राद्ध म्हणतात. ते तुमच्या आमच्या वाट्याला आहे माय बाप हो, नाही का? या देहाच्या गावात या जन्म मृत्यूच्या सोहळे सुद्धा आपल्याला भारतीय संस्कृतीने भरपूर सांगितलेले आहेत. 16 संस्कार सांगितले आहेत, नाही का? काही जन्मोत्तर सोहळे आहेत, काही मरणोत्तर सोहळे आहेत. काही जन्मोत्तर सोहळे बाबा गेले वाट्याला, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. नामदेव बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत. पण बाबांनो, हे असे जे कार्यक्रम आहेत आपल्या पूर्वजांनी केलेले ठेवे जे आहेत ना, ते केवळ राहिलेल्या जीवासाठी असतात. त्यांना एक श्रद्धांजली आहेत, आदरांजली आहेत, पण हे खरं म्हणजे राहिलेल्या जीवासाठी. कारण आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नाही का? तर सज्जनो, मी मगाशी बोलून गेलो की हे राहिलेल्या जीवासाठी कार्य करणं. येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. ही धर्माची जागरण, ही धर्माची पताका ही जागृत राहायला पाहिजे, नाही का? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे आणि बीज वाढवावे. नाम सज्जन, बीज वाढवावे ही धर्माची पत्रिका. म्हणून आपल्या पूर्वजांनी असे सुख दुःखाला असे करून ठेवलेले श्राद्धाच्या निमित्ताने केलेले आहे. पण आपण ऐकत नाही ना. आपण ऐकतो पण ऐकत
नाही. आपण ऐकतो पण ऐकत नाही. तुम्ही आम्ही कोण आहोत, आपण आलो कुठून? या ईश्वर निर्मितीमध्ये भगवंताने अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केले बघा, अनेक प्रकारच्या योनी निर्माण केलेल्या आहेत. असं म्हणतात 83,99,900 योनी निर्माण केल्या देवाने, पण भगवंताला काही समाधान वाटेना. प्रत्येक योनीमध्ये काहीतरी न्यूनतम दिसलं, प्रत्येक योनीमध्ये काहीतरी कमतरता वाटली भगवंताला. देवाने काय केलं? देवाने गाढव निर्माण केलं. देवाने काय केलं? गाढव निर्माण केलं. देवाने डुक्कर निर्माण केलं. ते डुक्कर जे आहे ना, डुक्कराला निर्मिती केली. ते डुक्कर जे पळालं ते डायरेक्ट घाणीमध्येच लोळायला लागलं. कुठे गेलं? गटारीमध्येच लोळायला लागले माय बापू. देवाला वाटलं अरे अरे याला उगाच निर्माण केलं मी. देवाने कुत्रा निर्माण केला, कुत्रा. आणि तो कुत्रा काय केला? कुत्रा जसा बाहेर आला तो परत रिवर्स आला ना, डोक्यावर काय केली? देवाच्या काय केलं? उलटी टांग केली. देवाला वाटलं अरे याचाही जन्म उगाच गेला. देवाने गाढव निर्माण केला, गाढव. तो गाढव पण काय करायचा? सकाळी उठायचा, डबा घ्यायचा, पुन्हा जायचा, संध्याकाळी यायचा. ना आपल्या कुटुंबाचं, ना आपल्या गावाचं, ना समाजाचं, ना देशाचं काही देणं घेणं नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं गाढव कधी आम्ही पाहिलं नाही. असं गाढव 4 पायाचा असतो. मी सांगितलं नाही, माझ्या नाथबाळ बाबांनी सांगितलं रे, भक्ती विना पशु कशाशी वाढला आणि सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही सज्जन हो. मायबाप सांगायचं तात्पर्य की या ईश्वराने तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. करण्यास प्राण्या हरीचे भजन, तुला हे मिळाले मानवी जीवन. करण्यास प्राण्या हरीचे भजन. या सृष्टी निर्मितीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये तुम्हा आम्हाला हा नरदेह, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म म्हटलेले. आपली शेवटची ही पाळी आहे फक्त कशासाठी? तुम्ही आम्हाला ओळखण्यासाठी असते. असे कार्यक्रम सुद्धा हे तुम्हा आम्हाला ओळखण्यासाठी. ओळख केला अरे धन्य तो संसारी, धन्य तो संसारी सज्जन हो. या देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहलिया. सोहळे सुद्धा सांगितलेले 16. किती 16 संस्कार सांगितलेले आहेत नाही का? हा जन्मोत्तर सोहळे, काही मरणोत्तर सोहळे. अगदी थोडक्यात त्याचं विवेचन करतोय. पहिला स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष यांच्या समागमातून पहिला संस्कार जो होतो तर त्याला म्हटलेला आहे गर्भधान नावाचा संस्कार. कारण ही वंशवृत्ती चालू राहिली पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये. जे 16 संस्कार, तर पहिला संस्कार गर्भधान संस्कार. त्याच्यानंतर 3 महिन्याने 2 महिन्याने होतं तर पुसवन नावाचा संस्कार. बाबांनी सांगितलं असेल पंढरी महात्मामध्ये सगळं. पुसवन नावाचा संस्कार. तिसरा संस्कार आहे सीमंतोनयन संस्कार. त्या गर्भ झालेल्या स्त्रीला, त्या आईला कुठे दाखवलं जातं? ते सीमा दाखवली जाते. हा, आणि ते येणारं बाळ चांगलं यावं म्हणून चांगले उत्तम रीतीने महापुरुषांच्या कथा सांगाव्या, चांगल्या चरित्रात्मक असणाऱ्या साधू संतांच्या कथा सांगितल्या. ज्याप्रमाणे आई जिजाईने पांडवांच्या शिवाजी महाराजांना कथा सांगितल्या नाही का? एवढंच नाही तर आपल्या सुभद्रेचा पण विषय